राम कृष्ण हरी
बाप रखू मांदे बिमार तो हा विठ्ठल नित्य नूतन गावू गुण नित्य नूतन गावू गुण करू जागरण कीर्तनी करू जागरण कीर्तनी करू जागरण नित्य नूतन गावो गुण नित्य नूतन गावो गुण करू जागरण कीर्तनी करू जागरण कीर्तनी करू जागरण कीर्तनी करू जागरण कीर्तनी तेने तुमची होईल कृपा तेने तुमची होईल कृपा तेने तुमची होईल कृपा निरसन तापा भवरोगा निरसन तापा भवरोगा भवरोगा निरसन तापा भवरोगा भवरोगा निरसन तापा जाती खंडोनि जन्मांतरे जाती खंडोनि जन्मांतरे पुढेही फेरे खावे ते पुढे फेरे खावे ते खावे ते पुढे फेरे खावे तेने तुमची होईल कृपा होईल कृपा तुमची होईल कृपा तुमची होईल कृपा निरसन तापा भवरोगा निरसन तापा भवरोगा भवरोगा निरसन तापा भवरोगा निरसन तापा भवरोगा निरसन तापा भवरोगा निळा म्हणे विश्वास चित्ती निळा म्हणे विश्वास चित्ती विश्वास चित्ते आज श्रीपती मानियला आज श्रीपती मानियला श्रीपते 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 मानियला निळा म्हणे विश्वास चित्ते विश्वास चित्ते निळा
विश्वास चित्ते मने विश्वास चित्ते हाची श्रीपती मानेला हाची श्रीपती मानेला हाचे श्रीपती मानियला हाचे श्रीपती मानियला हाचे श्रीपती मानियला हाचे श्रीपती मानियला तेने तुमची होईल कृपा तेने होयला कृपा तेने तुमची होईल कृपा निरसन तापा भवरोगा निरसन तापा भवरोगा विठोपार माई हरि हरि विठोबार माई विठोपार माई हरि विठोबार माई विठोपार माई हरि विठोबार माई विठोपार माई विठोपार माई विठोबार हरि जय जय विठोबार माई विठोबार माई नित्यनूतन गाऊ गुण नित्यनूतन गाऊ गुण नित्य नूतन गावो गुण नित्य नूतन गावो गुण नित्यनूतन गाऊ गुण नित्यनूतन गाऊ गुण नित्य नित्य नूतन गावो गुण नित्य नूतन गावो गुण करो जागरण कीर्तनी करो जागरण कीर्तनी तेने तुमची होईल कृपा तेने तुमची होईल कृपा
भवरोगा निरसन तापा भवरोगा तेने तुमचे होईल कृपा तेने तुमचे होईल कृपा निरसन तापा भवरोगा निरसन तापा भवरोगा निरसन तापा भवरोग निरसन ताप भवरोग निरसन निरसन ताप रे नाम रे नित्यनूतन गावू गुण नित्यनूतन गावू गुण करू जागरण कीर्तनी तेने तुमची होईल कृपा
निरसनतापा भवरोगा जाती खंडोनि जन्मांतरे जाती खंडोनि जन्मांतरे पुढेही फेरे खावे तेने तुमची होईल कृपा निरसनतापा भवरोगा निळा म्हणे विश्वास चित्ती निळा म्हणे विश्वास चित्ती हाची श्रीपती मानिला तेने तुमची होईल कृपा निरसनतापा भवरोगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा संता दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे कृपा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानिशबादापणोदार्ह दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनोपन्त तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो आयशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने वडा होईन मी हे सारस्वताची गोड तुम्हीच लाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणिकी जे विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल पुंडलिक तुकाराम नित्य नूतन गाऊ गुण करू जागरण कीर्तनी तेने तुमची होईल कृपा निरसनतापा भवरोगा संत हृदय सम्राट आगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निसरण लीलया ज्यांच्या श्वासातून घडलं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे मुख्य प्रवाहक
प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने महाशिवरात्रीच्या महापर्वाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम यज्ञाच्या आजच्या या हरिदिनी एकादशीच्या संकीर्तन सेवेमध्ये आपण उपस्थित आहोत. विठाला विठाला हरी पुण्य पावन अशा धौम्य नगरी अर्थात धांदरफळ क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या स्वतः आराधिलेल्या भगवान रामेश्वराच्या पावन दरबारामध्ये महाशिवरात्रीचा हा उत्सव संपन्न होतोय. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लभितकरांच्या नेतृत्वाने आपण सगळे आपल्या परमार्थाची वाटचाल करत आहोत. महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये घडणारी ही संकीर्तन सेवा आहे. भागवत धर्मामध्ये विशेष करून 5 पर्वांचा विचार आपल्याला केलेला पाहायला मिळतो. एकनाथी भागवतामध्ये जेव्हा भगवंताला उद्धवजींनी प्रश्न विचारले, भगवन आपल्याला कोणत्या पद्धतीची भक्ती आवडते, कीदृशी भक्ती त्वयी उपयुज्यते, कोणत्या पद्धतीची भक्ती आपल्याला आवडते सांगा. भगवंताने तिथे विस्ताराने उत्तर दिलीत. मज्जन्म कर्म कथनम मम पर्वानुमोदनम, माझ्या जन्माचं कर्माचं कथन करणे, मम पर्वानुमोदनम, माझी जी पर्व आहेत त्या पर्वांचं आचरण करणे. इथे पर्व शब्दाचा विस्तार करताना नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्री. भगवंताची ही शिवरात्र ही या 5ही पर्वांमध्ये उत्तमोत्तम असलेली अशी ही पर्वणी आहे. त्याचं अनुसरण आपण करतोय. त्यात पुन्हा आज एकादशी आहे. त्या अनुषंगाने काहीसं चिंतन घडावं म्हणून सद्गुरू भक्त श्री निळोबाराय महाराजांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्ये सद्गुरुदेवांच्या कृपेने अभंगाचं चिंतन आपल्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठाला 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 विठाला. या अभंगातून सद्गुरू भक्त श्री निळोबाराय महाराज आम्ही कसं जागरण करणार आहोत असा संकीर्तन भक्तीचा संकल्प प्रगट करत आहेत. एकादशीला विशेष रूपाने जागरणाचं महत्त्व आहे. कसं जागरण केलं पाहिजे असं जागरणाचं महात्म्य प्रतिपादन करणारा संकीर्तन भक्तीचा संकल्प भगवंतासमोर प्रगट करणारा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. मानवी जीवनाचा विचार आपण जर केला तर तुम्ही आम्ही कधी ना कधी कोणता ना कोणता संकल्प हा करत असतो. रोज आपण काही ना काही ठरवतो, काहीतरी संकल्प करतो, पण आपले सगळे संकल्प सिद्धीला जातातच असं नाही. पुष्कळ वेळेला आपणच ठरवलेले केलेले संकल्प आपल्या लक्षामध्ये सुद्धा राहत नाहीत. आपण केलेले संकल्प सिद्धीला जात नाहीत. त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्या संकल्पाच्या पाठीमागे भगवंताचं अधिष्ठान नसतं. आपल्याला वाटेल तसं आपण संकल्प ठरवून करून मोकळे होतो. तुकोबराय बोलतात, तो संकल्प सर्वश्रेष्ठ आहे, चांगला आहे की ज्या संकल्पाच्या पाठीमागे भगवंताचं अधिष्ठान आहे. संकल्पासी अधिष्ठान, संकल्पासी अधिष्ठान, नारायण गोमटे, नारायण गोमटे, नारायण गोमटे, नारायण गोमटे, नारायण गोमटे, नारायण संकल्पासी अधिष्ठान, नारायण गोमटे, नारायण गोमटे, नारायण गोमटे, संकल्पासी अधिष्ठान, संकल्पासी अधिष्ठान,
नारायण गोमटे. तुकोबरा बोलले भगवंताचं अधिष्ठान आपल्या संकल्पाच्या पाठीमागे असलं पाहिजे. आपण संकल्प करतो, पण संकल्प कसा करावा, कशाचा करावा, तो सिद्धीला जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा आपल्याला विवेक नाही. मानवी जीवनाचा आपण विचार केला तर या जगामध्ये संकल्प करणारे प्रधान 3 वर्ग आपल्या डोळ्यासमोर येतात. सृष्टी उत्पन्न करणारा भगवान परमात्मा सुद्धा संकल्प करतो. ज्ञानोबराय तुकोबरायदिक साधू महापुरुष सुद्धा संकल्प करतात. आणि तुम्ही आम्ही जीव सुद्धा संकल्प करतो. पण या तिघांच्याही संकल्प शक्तीमध्ये अंतर आहे. भगवान परमात्मा संकल्प करतात. भगवंताचा संकल्प सत्य संकल्प आहे. सत्यकामः सत्य संकल्प. विष्णू सहस्रनामामध्ये सत्य संकल्प म्हणून भगवंताचं नावच आहे. या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती भगवंताने संकल्पाने केलेली आहे. म्हणजे भगवंताने केवळ संकल्प केला जग उत्पन्न व्हावं आणि हे विश्व उत्पन्न झालं. भगवंताला आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा प्रयत्न करावा लागत नाहीत. केवळ संकल्प केल्याबरोबर कार्याची सिद्धी होते. या जगताची स्थिती सुद्धा भगवंताच्या संकल्पानेच राखली जाते आणि या जगताचा प्रलय सुद्धा भगवंताच्या संकल्पानेच होतो. भगवंताला विशेष कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही. त्याच्या मनामध्ये फक्त संकल्प आला, एकोहम बहुश्याम प्रजायेयाय, मी एकटा आहे, पुष्कळ व्हावं, अशी कामना उत्पन्न झाल्याबरोबर या विश्वाची उत्पत्ती होते. भगवंताचा संकल्प सत्य संकल्प आहे. भगवंताच्या संकल्पातून विश्वाची उत्पत्ती होते असं मानणारी आपल्याकडे 2 दर्शनशास्त्र आहेत. वेदांत शास्त्राचं म्हणणं सुद्धा हेच आहे आणि न्यायशास्त्राचं म्हणणं सुद्धा हेच आहे की भगवंताच्या संकल्पामधून विश्व उत्पन्न झालं. पण दोघांच्या प्रक्रियेमध्ये मात्र मोठं अंतर आहे. न्यायशास्त्राने भगवंताच्या संकल्पाने विश्व उत्पन्न होतं असं मानलं, पण मांडत असताना त्यांची प्रक्रिया भिन्न आहे. त्यांच्या मतामध्ये 9 द्रव्ये जी आहेत त्या 9 द्रव्यांचे परमाणू नित्य आहेत. एक परमाणू दुसऱ्या परमाणूला जाऊन चिकटला की त्याचा अणू बनतो, त्याला दुसरा अणू जाऊन चिकटला की त्याचं द्वेणुक बनतं, त्याला तिसरा अणू जाऊन चिकटला की त्याचं त्रेणुक बनतं. असं एकमेकांना चिटकत चिटकत पदार्थांची रचना होते. मग इथे भगवंताचा संकल्प कसा कारणीभूत आहे? एक परमाणू दुसऱ्या परमाणूला जाऊन चिकटावा एवढ्या बाबतीमध्ये भगवंताचा संकल्प कारणीभूत आहे. भगवंताने संकल्प केल्यामुळे परमाणू दुसऱ्या परमाणूला जाऊन चिकटतात, हे नैयायिकांचं म्हणणं आहे. वेदांताचं मत असं नाही. वेदांताच्या मतामध्ये सृष्टी उत्पन्न होण्याच्या पूर्वी काहीच नाही, परमाणू नाही, काही नाही, केवळ परब्रह्म आहे. पहिले कोठे चिनबते काही नाही. सदैव सौम्य इदमग्रे आसीत एकमेव द्वितीयम ब्रह्म. केवळ ब्रह्म वस्तू आहे आणि त्या ब्रह्माला संकल्प स्फुरल्याबरोबर सगळे परमाणू वगैरे उत्पन्न होतात असं वेदांताचं म्हणणं आहे. निळोबारांना आपण विचारा, निळोबारा बोलतात काही होणं आणि काही न होणं याच्याही पलीकडं असलेलं असं जे ब्रह्मतत्व आहे, नाम आणि रूपाच्या पलीकडं असलेलं जे ब्रह्मतत्व आहे, त्याच्या संकल्पाने हे सगळं विश्व प्रसवलेलं आहे. काही न होणिया काही एक होता,
काही एक होता, नामरूपातीत आपणा नेणता, होण्या न होण्याच्या नेनोनिया वारता, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसबता ओ. भगवंताच्या संकल्पाने हे उत्पन्न झालं. भगवंताचा संकल्प सत्य संकल्प आहे. जसा भगवंताचा संकल्प सत्य आहे, तसा ज्ञानोबराधिक साधू महापुरुषांचा संकल्प सुद्धा सत्य आहे. सगळ्या संतांचा संकल्प सत्य आहे. आपण उदाहरणाने चिंतन करा. जसं संकल्प सिद्ध होण्यासाठी भगवंताला प्रयत्न करावे लागत नाहीत, तसा आपला संकल्प सिद्धीला जाण्यासाठी संतांना सुद्धा प्रयत्न करावे लागत नाहीत. मनामध्ये संकल्प आल्याबरोबर कार्याची सिद्धी होते. पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबराधिक भावंड उभी आहेत. शुद्धीपत्र मिळवायचं आहे. समोर रेडा उभा आहे. रेड्याकडून ज्ञानोबरायांना वेद वदवून घ्यायचेत. ज्ञानोबरायांनी रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मनामध्ये फक्त संकल्प केला. ज्ञानदेव म्हणे तू बोल रे ऋग्वेद. ज्ञानोबरायांनी संकल्प केल्याबरोबर रेडा वेद बोलू लागला. रेड्याकडून वेद वदवून घेण्यासाठी ज्ञानोबरायांना काही प्रयत्न करावे लागले का? हातामध्ये छडी घ्यावी लागली का? नाही. रेड्याला ऱ्हस्व दीर्घ प्लुत अशी काही संहिता शिकवावी लागली का? नाही. त्याच्यासाठी काही सायास करावे लागले नाहीत. मनामध्ये संकल्प केला आणि रेडा वेद बोलू लागला. ज्ञानोबरायांची ख्याती अगदी तप्त तीरावरती, तापी तीरावरती असलेल्या चांगदेव महाराजांपर्यंत गेली. चांगदेव महाराजांनी प्रश्नकुंडली मांडली आणि प्रश्नकुंडली मांडल्यानंतर चांगदेवांच्या लक्षात आलं, हे कोणीतरी विशिष्ट अवतारी पुरुष आहे. आपण यांना भेटण्यासाठी जायला पाहिजे. चांगदेव महाराज भेटीसाठी निघणार. बाजूच्या शिष्यांनी, भक्तांनी चांगदेव महाराजांना अडवलं. चांगदेव महाराजांचा अभिमान जागा केला. महाराज, कोणी एखादा चमत्कार केला म्हणून कोणी साधू होतं का? काल परवा जन्माला आलेली मुलं आणि त्यांना तुम्ही भेटायला चाललेला आहात, हे चांगलं दिसत नाही. आपला अधिकार मोठा आहे. 1400 वर्ष आपण काळाला पाठीमागं परतवून लावलेला आहे. त्याच्यामुळे आपण भेटायला जाणं बरं दिसत नाही. त्यांना भेटण्यासाठी बोलवा. बऱ्याच वेळेला आजूबाजूची शिष्य मंडळी, भक्त मंडळी गुरुचा अहंकार जागा करत राहतात आणि गुरुला खड्ड्यात घालण्याचं काम करतात. चांगदेव महाराजांनी विचार केला, तुम्ही म्हणताय ते खरं आहे. चांगदेवांनी भेटला जाण्यासाठी विचार केला, आपण बोलवावं. मग पत्र लिहिलं पाहिजे. हातामध्ये कागद घेतला. पत्र लिहिण्यासाठी मजकूर काय लिहावा, विनंती करावी तर आपल्यापेक्षा त्यांच्या चमत्काराची चमक मोठी आहे आणि आपण त्यांना आशीर्वाद द्यावा तर त्यांची चमत्काराची चमक मोठी आहे आणि आपण विनंती करावी तर आपलं वय आडवं येत आहे. कोरा कागद पाठवून दिला. कथा आपल्याला माहिती आहे. शिष्य आळंदीला घेऊन आला. मुक्ताईंनी पाहिलं. मुक्ताई आईसाहेब हसल्या. निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबरायांना त्याच्यावरती उपदेश करण्यासाठी सांगितला. ज्ञानोबरायांनी 65 ओव्यांचा उपदेश केला. शिष्य घेऊन पुन्हा चांगदेव महाराजांजवळ आला. चांगदेव महाराजांनी सगळ्या ओव्या वाचून पाहिल्या, पण अर्थबोध काही झाला नाही. चांगदेवांचा अधिकार फार मोठा आहे. मरुदगणांचे अवतार असलेले चांगदेव महाराज बालपणामध्ये 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण चांगदेव महाराजांची मुखोद्गत आहेत. अधिकार मोठा आहे, पण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती नाही. ओव्यांचा अर्थ कळेना. चांगदेव महाराजांनी बाकीच्या शिष्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, आता तुम्ही अर्थ सांगा, नाहीतर मग आपल्याला अर्थ विचारायला तरी जायला पाहिजे. शिष्य म्हणू लागले, महाराज तुम्हाला समजेना, आम्हाला कसा समजेल? जायला पाहिजे, पण असं जायचं नाही, आपण आपल्या ऐश्वर्यामध्ये जायचं. मग ऐश्वर्यामध्ये जायचं तर वाघाचा आसन केलं. चांगदेव महाराज त्याच्यावरती बसले. हातामध्ये सर्पाचा चाबूक. बाकीचे सगळे शिष्य निघाले. चांगदेव महाराज वायुमार्गाने येत आहेत. ज्ञानोबराधिक भावंडांनी पाहिलं. ज्ञानोबराधिक भावंड भिंतीवरती बसलेली आहेत. ज्ञानोबरायांनी विचार केला, हे आले चांगली गोष्ट आहे, पण येत असताना अभिमान मात्र घेऊन आलेत, गर्व घेऊन आलेत. हा अभिमान दूर व्हायला पाहिजे. चांगदेव महाराजांचा अभिमान जावा यासाठी ज्ञानोबरायांनी फक्त मनामध्ये संकल्प केला की भिंत चालावी. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चांगदेव महाराजांचा गर्व परिहार करण्यासाठी ज्ञानोबरायांनी भिंत चालवली.
पण ती भिंत चालवण्यासाठी ज्ञानोबरायांना काही प्रयत्न करावे लागले का? काही प्रयत्न करावे लागले नाही. केवळ मनामध्ये संकल्प केला आणि भिंत चालू लागली. संतांच्या जीवनामध्ये संकल्प शक्तीने सगळ्या गोष्टी सिद्धीला जातात. म्हणजे भगवंताचा संकल्प सत्य आहे. तसाच साधू महापुरुषांचाही संकल्प सत्य आहे. मग आता तुमच्या आमच्या संकल्पाचा विचार करा. आपण मनामध्ये जर फक्त संकल्प केला असं व्हावं आणि त्याच्यासाठी प्रयत्न काहीच केले नाहीत तर आपला संकल्प सिद्धीला जाऊ शकतो का? आपला संकल्प सिद्धीला जात नाही. कारण आपल्या संकल्पामध्ये तसं सामर्थ्य नाही. म्हणून जीवाच्या संकल्पाचं लक्षण शास्त्राने थोडंसं भिन्न मांडलं. जीवाचा संकल्प हा 3 पद्धतीने सिद्ध होण्याची आवश्यकता आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट हरित स्मृतिकारांनी जीवाच्या संकल्पाचं लक्षण सांगताना सांगितलं की अगोदर मनामध्ये संकल्प उत्पन्न झाला पाहिजे. मनसा संकल्पयती, पहिली अवस्था मनामध्ये संकल्प निर्माण व्हावा. दुसरी अवस्था तो संकल्प आपण वाणीच्या द्वारे भगवंताच्या समोर संतांच्या समोर प्रगट करावा. वाचा अभिलपती, वाणीच्या द्वारे तो बोलला पाहिजे. आणि जो संकल्प आपण मनामध्ये ठरवलेला आहे वाणीच्या द्वारे बोलत आहोत तोच संकल्प सिद्धीला जाण्यासाठी आपण तसे प्रयत्न केले पाहिजेत. कर्मणाच उपपादयती ते संकल्प, तसं कर्म आपल्याकडून झालं पाहिजे. असं कर्म आपल्याकडून जर झालं तर आपला संकल्प सिद्धीला जाण्याची शक्यता आहे. ज्ञानोबरांनी आपल्याला अगदी हाच क्रम सांगितला. ज्ञानोबराय बोलतात, आवडीते वृत्ती किरीटी आदी मनोनीची उठी मग ते वाचा दिठी करासिये. ज्ञानोबराय बोलतात अगोदर कोणताही संकल्प आपल्या आवडीची वृत्ती ही आपल्या मनामध्ये उठते, पहिली अवस्था. मनामध्ये उठल्यानंतर दुसरी अवस्था मग ते वाचा, ती वाणीमध्ये येते. आणि तिसरी अवस्था मग ते दिठी करासी, दिठी म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर म्हणजे कर्मेंद्रिय. म्हणजे या 3 अवस्थेमध्ये जर आपला संकल्प टिकला तर आपला संकल्प सिद्धीला जाण्याची शक्यता आहे. पण मग आता या 3ही अवस्थेमध्ये टिकणाऱ्या कोणत्याही संकल्पाला शास्त्र संकल्प म्हणत नाही. कारण आपल्या मनामध्ये हजारो विचार उठतात. सगळे चांगलेच असतात असं नाही. बरेचसे विचार आपण बोलून सुद्धा दाखवतो, ते सगळे चांगलेच असतात असं नाही. आणि आपण कर्मही करतो पण त्या सगळ्या संकल्पाला चांगलं म्हटलं जातं असं नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये निर्माण झालेला संकल्प हा चांगला असला पाहिजे, शास्त्र संवादी असला पाहिजे, शास्त्राच्या विरोधी असता कामा नये. म्हणजे तो शुभ संकल्प असला पाहिजे. म्हणून जीवाच्या संकल्पाचे 2 प्रकार पाडले जातात. संकल्पश्च द्विविध भावाभाव विषय भेदात. संकल्प 2 पद्धतीने आपल्याला करावा लागतो. एक भावरूप संकल्प आहे. भावरूप संकल्प म्हणजे इदम मया कर्तव्यम, मी हे केलं पाहिजे असा जो संकल्प आहे त्याला भावरूप संकल्प म्हणतात. आणि मी हे करायला नको असा अभावात्मक असलेला इदम मया न कर्तव्यम त्याला अभाव रूप संकल्प असं म्हटलं जातं. उदाहरणाने चिंतन करा. गळ्यामध्ये मी तुळशीची माळा घातली पाहिजे असा मनामध्ये संकल्प स्फुरला, तो भावरूप संकल्प आहे. आणि भलतं खायचं प्यायचं मी सोडून दिलं पाहिजे हा जो संकल्प आहे तो अभाव रूप संकल्प आहे. आळंदी पंढरीला पायी वारीला जायला पाहिजे, भावरूप संकल्प आहे. आणि इकडे तिकडे भलतिकडे फिरायला जायला नको, अभाव रूप संकल्प आहे. जे चांगलं आहे ते करण्याविषयीचा संकल्प आपल्याला करावा लागतो आणि जे वाईट आहे ते सोडून देण्याविषयीचा संकल्प आपल्याला करावा लागतो. दोन्ही संकल्प आपल्याला करावे लागतात. पण मग आता जे चांगलं आहे ते करण्याविषयीचा संकल्प आपल्या आत यायला पाहिजे. आपल्या आत काय नेमकं निर्माण होईल हे आपल्या हातामध्ये नाही. चांगला विचार यावा असं आपण जरी ठरवलं तरी चांगलाच विचार येईल हे याचा भरवसा नाही. मग करायचं काय? त्याच्यासाठी शास्त्राने काही साधना सांगितली. रात्री झोपण्यापूर्वी भगवंताचं स्मरण करायचं आणि भगवंताला विनंती करायची, तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. भगवन माझ्या मनामध्ये शुभ संकल्प आपण द्या.
भगवान परमात्मा शुभ संकल्पाचं सत्य संकल्पाचं दान देणारे दाते आहेत. आपण भगवंताजवळ सत्य संकल्प मागितला पाहिजे. भगवान फक्त शुभ संकल्पाचं सत्य संकल्पाचं दानच देतात असं नाही, तर दिलेलं दान पूर्ण सुद्धा करून देतात. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व कार्य पूर्ण मनोरथ, सर्व कार्य पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, कार्य पूर्ण मनोरथ, सर्व कार्य पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. भगवान परमात्मा सत्य संकल्पाचं दान देणारे दाते आहेत. म्हणजे आपण भगवंताजवळ सत्य संकल्प मागितला पाहिजे. आपण उलट करतो, संकल्प आपणच ठरवतो आणि पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतावरती टाकतो. मुळामध्ये काय संकल्प ठरवावा याचं ज्ञान आपल्याला नाही. संकल्प घडण्यासाठी भगवंताला विनंती केली पाहिजे. भावरूप संकल्प भगवंताने द्यावा आणि अभावरूप संकल्प आपल्याकडून सुटला जावा, वाईट गोष्टी सोडल्या जाव्यात. 4 पद्धतीचा आचार आपला सुटला पाहिजे, तेव्हा आपला संकल्प सिद्धीला जाऊ शकेल. 4 पद्धतीचा आचार आपल्याला सोडावा लागेल. कोणताही संकल्प आपण स्वीकारा, पण 4 पद्धतीचा आचार आपल्याला सोडला पाहिजे. पापाचार सोडला पाहिजे, पहिला आचार. अनाचार सोडला पाहिजे, दुसरा आचार. अत्याचार सोडला पाहिजे, तिसरा आचार. आणि व्यभिचार सोडला पाहिजे, चौथा आचार. हे 4ही आचार आपल्याला सोडून दिले पाहिजेत. पापाचार सोडला पाहिजे. जे केल्यानंतर हमखास पाप लागणार आहे असं आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा तेच करत राहणं त्याला पापाचार असं म्हटलं जातं. उदाहरणाने सांगायचं झालं तर आजचंच उदाहरण घ्या. शास्त्राने आपल्याला सांगितलं, संतांनी आपल्याला सांगितलं, एकादशीच्या दिवशी या विश्वामधली सगळी पातकं अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणजे ती राहण्यासाठी भाजी भाकरीमध्ये आलेली असतात. मग एकादशीच्या दिवशी जर सगळी पातकं भाजी भाकरीमध्ये राहण्यासाठी जर आली असतील आणि हे माहीत असतानाही जर आपण भाजी भाकरी खात असू, तर त्या दिवशी आपण अन्न खात नाही, पाप खात आहोत. हे आपल्याला माहीत असतानाही आपण करत राहणं पापाचार आहे. कदाचित कोणी म्हणेल आम्हाला माहीत नव्हतं, मग आता माहीत झालं, मग आता परत येणाऱ्या एकादशीला जर आपण भाजी भाकरी खाऊ लागलो तर आपण अन्न खात नाही, आपण पाप खात आहोत. याला पापाचार असं म्हटलं जातं. दुसरा आचार आपण सोडला पाहिजे, आपण अनाचार सोडला पाहिजे. अनाचार म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसं वागत राहणं, स्वैर जीवन जगणं, त्याला अनाचार असं म्हटलं जातं. ज्ञानोबराय बोलतात, अंगामना असे रुची यावे, ये तुलेने कृत्या नाठवे, करणीयाचे नावे भलतेची करी. भलत खाणारा, भलत पिणारा, भलत बोलणारा, भलत वागणारा असा जो आहे तो अनाचारी आहे. आपला आचार कसा असावा याच्यासाठी शास्त्र प्रमाण आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थित. आपण विचारलं पाहिजे, अनाचारी आपण बनू नये, अनाचार सोडला पाहिजे. तिसरा आचार आहे ज्याला अत्याचार असं म्हटलं जातं. अत्याचार म्हणजे कोणत्याही जीवाच्या मनाच्या विरुद्ध अन्यायाने बलपूर्वक आपण त्याच्याकडून काही करून घेणे,
याला अत्याचार असं म्हटलं जातं। या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवामध्ये भगवंताचा निवास आहे। हे समस्त ही श्री वासुदेवो, जिकडे तिकडे भगवान परमात्म्याचा निवास आहे। असं असताना सुद्धा आपण अन्यायाने कोणाकडून काहीतरी करवून घेणे याला अत्याचार असं म्हटलं जातं। कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची। भगवंताची पूजा आपल्याला साधायची आहे तर कोणत्याही जीवाच्या मनाविरुद्ध अत्याचाराने आपण त्याच्याकडून काही करवून घेऊ नये, अत्याचार सोडला पाहिजे। आणि चौथा आचार आहे ज्याला व्यभिचार असं म्हटलं जातं। आपल्याला आपल्या प्रारब्धाने प्राप्त झालेलं द्रव्य आणि दारा, दारा म्हणजे पत्नी, आपलं द्रव्य आणि दारा यांना सोडून अन्य कोणाकडेही, कोणाच्या द्रव्याकडे अथवा कोणत्याही स्त्रीकडे आपण कोणत्याही अभिलाषेने पाहू नये, याला व्यभिचार रहित जीवन जगणं असं म्हटलं जातं। तुकोबराय बोलतात, साधणे तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधाल परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ। आपण व्यभिचार सोडला पाहिजे, 4 पद्धतीचा आचार सोडून द्यायचा आणि भगवंताजवळ शुभ संकल्प मागायचा। चांगला संकल्प भगवान पूर्ण करून देतील। लोक म्हणू लागले, महाराज ठीक आहे, चांगला संकल्प भगवंताजवळ मागायचा, असा चांगला संकल्प नेमका कोणता आहे? की जो संकल्प या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ संकल्प आहे, ज्या संकल्पाने आपला उद्धार होईल, ज्या संकल्पाने जगाचा उद्धार होईल, ज्या संकल्पाने साधू महापुरुषांना आनंद होईल, ज्या संकल्पाने भगवंताला आनंद होईल, असा संकल्प कोणता आहे? तर या विश्वामधला सर्वश्रेष्ठ संकल्प म्हणजे भगवंताच्या संकीर्तनाचा संकल्प आहे। तो संकल्प निळोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात प्रकट करतात। नित्य नूतन गाऊ गुणी, नित्य नूतन गाऊ गुणी, नित्य नूतन गाऊ गुण, नित्य नूतन गाऊ गुण। नित्यानुदान
नूतन गाऊ गुण करू जागरण कीर्तने. सद्गुरू भक्तश्री निळोबाराय महाराज कीर्तन भक्तीचा संकल्प करतात. हा संकल्प सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. कुणी असं म्हणेल महाराज हाच संकल्प सर्वश्रेष्ठ कसा आहे? भगवंताचं संकीर्तन करणं, भगवंताचं नाम संकीर्तन करणं हा सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. त्याचं कारण आहे आपण ज्या युगाचे निवासी आहोत याला कलियुग असं म्हटलं जातं. आणि या कलियुगामध्ये चांगलं म्हणून असलेली कोणतीही गोष्ट नाही. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्य स्वामी राजा परीक्षितीला सांगतात, राजा कलेर दोष निधी हे राजन. हे राजा, हे कलियुग म्हणजे दोषाचा निधी आहे. निधी म्हणजे साठा सागर. आपण कोणतीही गोष्ट करण्यासाठी घ्या, ती गोष्ट करत असताना नकळत त्याच्यामध्ये दोष घडायला सुरुवात होते. हा कलियुग म्हणजे दोषाचा निधी आहे. परीक्षितींनी विचारलं, महाराज याच्यामध्ये चांगली म्हणून कोणती गोष्ट नाही का? शुकाचार्यांनी सांगितलं, अस्ति को महान गुणः. या कलियुगाचा एक चांगला गुण आहे. कोणता चांगला गुण आहे? कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. आपण संगापासून मुक्त होऊ शकतो. साधन फक्त एकच आहे, कीर्तनाद एव कृष्णस्य. भगवंताचं संकीर्तन हा या युगाचा युगधर्म आहे. आपल्याकडे प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीच्या साधनांची चर्चा केलेली आपल्याला पाहायला मिळते. कृतयुगामध्ये ध्यान या साधनाने भगवंताची प्राप्ती करता येणं शक्य होतं. कृते यध्यायतो विष्णुम. त्रेतायुगामध्ये यज्ञ या साधनाने भगवंताची प्राप्ती करता येणं शक्य होतं. त्रेतायाम यजतो मखैहि. द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा करून भगवत प्राप्ती करता येणं शक्य होतं. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा या साधनाने प्राप्ती करता येणं शक्य आहे. आणि कलियुगामध्ये कलौ तद हरी कीर्तना. कलियुग माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावी कीर्तन. कलौ तद हरी कीर्तनात. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं संकीर्तन हा या युगाचा युगधर्म आहे. सर्वश्रेष्ठ संकल्प आहे. भगवंताचं संकीर्तन आपण करू लागलो त्याने आपलाही उद्धार होणार, जगाचाही उद्धार होणार. भगवंताला आनंद, संतांना आनंद, सगळ्यांना परम आनंद प्राप्त करून देणारा असा हा सर्वात श्रेष्ठ शुभ संकल्प आहे. भगवंताच्या संकीर्तनाचा आपल्यावरती काय परिणाम होतो? भगवंताच्या संकीर्तनाचा आपल्यावरती होणारा परिणाम आपण विचारामध्ये घ्या. आपण भगवंताचं संकीर्तन करू लागलो, नामचिंतन करू लागलो, त्याचा पहिला परिणाम आपल्या ठिकाणी होतो. चेतो दर्पण मार्जनम. चित्तरूपी जे दर्पण आहे, दर्पण म्हणजे आरसा.
आपल्या अंतःकरणाला आरशाची उपमा दिली जाते. जसं कंदिलाची काच जर काळी असेल तर आतमधला प्रकाश बाहेर येत नाही, तसं आपली अंतःकरणाची काच जर मलिन झालेली असेल तर भगवंताची प्रतिबिंब, भगवंताची अनुभूती आपल्याला येणार नाही. मग भगवंताचं दर्शन घडावं याच्यासाठी पहिली गोष्ट घडली पाहिजे, आपला अंतःकरणरूपी आरसा स्वच्छ व्हायला पाहिजे. मग हा स्वच्छ कशाने केला जाणार? भगवंताच्या संकीर्तनाने चित्तरूपी दर्पण स्वच्छ होतं. पहिला परिणाम, महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. पहिला परिणाम. दुसरा परिणाम, भव महादावाग्नी निर्वापणम. भवसागरामध्ये आपण आहोत, भवसागरामध्ये त्रिविध तापाचा दावाग्नी आपल्याला जाळतोय. मग हा त्रिविध तापाचा दावाग्नी शांत झाला पाहिजे. हा विझण्यासाठी साधन आहे भगवंताचं संकीर्तन. भगवंताचं संकीर्तन आपण करू लागलो तर हा सगळा दावाग्नी भवसागरातला विझून जाईल. दुसरा परिणाम. तिसरा परिणाम सांगितला, श्रेय कैरव चंद्रिका वितरणम. श्रेय म्हणजे मोक्ष. मोक्ष ही कमळाची कळी आहे, ती आपल्यासाठी मिटलेली आहे. म्हणजे आपल्याला अजून मोक्ष प्राप्त झालेला नाही. मग आपल्याला जर मोक्ष प्राप्त व्हावा त्याच्यासाठी भगवंताचं संकीर्तन करावं लागेल. जसं कमळाची कळी उमलण्यासाठी आकाशामध्ये चंद्रोदय व्हायला पाहिजे, आकाशामध्ये चंद्राचा उदय झाल्यानंतर कमळाच्या कळीचा विकास होतो, तसं आपल्या जीवनामध्ये श्रेय म्हणजे मोक्षाच्या कळीचा विकास होण्यासाठी भगवंताच्या संकीर्तनाचा चंद्रोदय व्हायला पाहिजे. म्हणजे भगवंताचं संकीर्तन आपण करायला पाहिजे. मुखी नाम हाती मोक्ष. भगवंताच्या संकीर्तनाने मोक्षाची प्राप्ती होते. तिसरा परिणाम. त्याच्या पुढचा परिणाम सांगतायत, विद्या वधू जीवनम. विद्या शब्द वापरला जातो ब्रह्मविद्येसाठी. भगवंताचं संकीर्तन हे विद्यारूपी वधूचा वर आहे. म्हणजे संकीर्तन पती आहे आणि ब्रह्मविद्या ही त्याची पत्नी आहे. आपण जर केवळ ब्रह्मविद्या मिळवण्यासाठी प्रयत्न केला, म्हणजे आपण फक्त शास्त्राभ्यास करत राहिलो आणि भगवंताचं संकीर्तन केलंच नाही, तर आपल्याला प्राप्त झालेली विद्या विधवा आहे, तिला सौभाग्य प्राप्त झालेलं नाही. विद्येच्या मस्तकावरती असलेलं कुंकू म्हणजे भगवंताचं संकीर्तन आहे. विद्या वधू जीवनम. विद्यारूपी वधूचं जीवन भगवंताचं संकीर्तन आहे. म्हणून आपल्याकडे आत्मचर्चा, भगवंताची विशुद्ध आत्मचर्चा संतांनी गायला सांगितली, पण गात असताना भगवंताचं संकीर्तन करत गायला सांगितली. ज्ञानोबरा आपल्याला सांगतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आत्मचर्चा विशद आणि उदंड गायला पाहिजे, पण त्याच्या अगोदर नंतर भगवंताचं संकीर्तन घडलं पाहिजे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले नेहमी एक वाक्य सांगायचे, साधकाने दोनच गोष्टी कराव्या. एक, त्याने भगवंताचं नामस्मरण करावं आणि त्याचा कंटाळा आला मग त्याने अभ्यास करावा. अभ्यासाचा कंटाळा आला की पुन्हा नामस्मरण करावं आणि नामस्मरणाचा कंटाळा आला की पुन्हा त्याने अभ्यास करावा. अशा दोन गोष्टी त्याने फक्त करत राहिल्या पाहिजे. विद्या वधू जीवनम भगवंताच्या संकीर्तनाचा चौथा परिणाम आहे. भगवंताचं संकीर्तन आपण करू लागलो. पाचवा परिणाम, आनंदांबुधी वर्धनम. आनंद रूपी सागराला भरती भगवंताच्या संकीर्तनाने येणार आहे. आनंदाचा सागर म्हणजे मोक्ष आहे. आपल्याला मोक्ष जरी प्राप्त झाला तरी त्याच्यामध्ये आनंदाची भरती यावी असं वाटत असेल तर आपल्याला भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबरायांनी अगदी मोक्ष प्राप्त झालेल्यांना सुद्धा भगवंताचं संकीर्तन करायला सांगितलं. सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळा ते विणवणी करा विठ्ठल स्मरण. सोहम भावाला प्राप्त झालेला महात्मा जरी असला किंवा पूर्ण बोध संपन्न जरी असला तरी सुद्धा त्याने संकीर्तन केलं पाहिजे. मग याही वरी पारथा माझ्या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. भगवंताच्या संकीर्तनाने आनंदरूपी सागराला भरती येते. पाचवा परिणाम. भगवंताच्या संकीर्तनाचा सहावा परिणाम, पूर्णामृत स्वादनम. प्रत्येक पावलागणिक
आपल्याला पूर्ण अमृताचा आस्वाद प्राप्त होतो. भगवंताच्या संकीर्तनाचा आपल्यावरती होणारा 7वा परिणाम सर्वात्मस्नपणम, सर्व इंद्रियांची शुद्धी होते. परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. या पद्धतीने भगवंताच्या संकीर्तनाचा विजय असो, भगवंताच्या संकीर्तनाचा आपल्यावरती परिणाम होतो याच्यामध्ये नवल नाही. भगवंताच्या संकीर्तनाचा जगावरती सुद्धा परिणाम होतो. जगाने भगवंताचं संकीर्तन न करू द्या, पण भगवंताचं संकीर्तन करणारा महात्मा जिथे राहतो त्या जगावरती, त्या देशावरती त्या संकीर्तनाचा परिणाम होतो. काय परिणाम होतो तर त्या सगळ्या ठिकाणी आनंदाची अभिवृद्धी होते. महाभारतातला मोठा प्रसंग आहे. कौरव पांडवांमध्ये द्यूत खेळलं गेलं. कपटाने पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास वाट्याला आला. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास पूर्ण केला. 1 वर्षाच्या अज्ञातवासाला सुरुवात झाली. अज्ञातवासाचा नियम असा होता, कोणत्या तरी देशामध्ये, नगरामध्ये राहायचं, पण अज्ञात अवस्थेमध्ये राहायचं. आपण पांडव आहोत असं कोणाला कळू द्यायचं नाही. वेश बदलून राहायचं. दुर्योधनाने, शकुनीने ही अट याच्यासाठी घातली होती की हे पांडव जर कोणत्याही नगरामध्ये राहू लागले आणि त्यांनी कितीही वेश बदलला तरी सुद्धा पांडव सापडले जातील. कारण पांडव दिव्य आहेत. एवढा मोठा धिप्पाड देहाचा भीम जरी वेश बदलून बाजारातून चालू लागला तरी हा भीम आहे कोणालाही कळेल. पांडव सापडले जातील. आणि सापडल्यानंतर नियम असा होता की अज्ञातवासामध्ये जर पांडवांना पकडलं तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, म्हणजे 12 वर्षाचा वनवास रिचार्ज करण्याची व्यवस्था म्हणून अज्ञातवासाची योजना केली होती. अज्ञातवासात पांडव पकडले जाणार आणि पांडव सापडले की पुन्हा 12 वर्षाचा वनवास त्यांना करावा लागणार. पण अज्ञातवासाला सुरुवात होऊन अज्ञातवास संपत आला. शेवटचे 2-3 महिने शिल्लक राहिले, पण तरी सुद्धा पांडव सापडेना. दुर्योधनाची चिंता वाढते. विचार करतोय हे जर सापडले तर पुन्हा आपला राज्यावरचा हक्क मागण्यासाठी येतील. याच्या आत यांना शोधलं पाहिजे. सगळी गुप्तहेर सेना कामाला लावली, पण तरी सुद्धा पांडव काही सापडेना. शेवटी नाविलाज झाला. दुर्योधनाने भीष्माचार्यांची शरणागती केली आणि विचारलं, आचार्य, पांडवांचा अज्ञातवास चालू आहे. आम्ही त्यांना शोधतोय पण पांडव सापडत नाहीत. कृपा करून पांडव कोणत्या देशात राहतात आपण आम्हाला सांगा. भीष्माचार्यांनी सांगितलं, पांडव कुठे राहतात हे ओळखणं अगदी सोपं आहे. कारण हे पांडव भगवंताचे अनन्य भक्त आहेत. नित्य भगवंताचं संकीर्तन करतात. पहा ते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती. नित्य भगवंताचं संकीर्तन करणारे पांडव ज्या देशामध्ये राहत असतील त्यांच्या संकीर्तनाचा त्या देशावरती परिणाम होत असेल. काय परिणाम होत असेल? भीष्माचार्यांनी सांगितलं, ज्या देशामध्ये नद्या 12 महिने वाहत आहेत, झाडांना फळं फुलं लागलेली आहेत, 4ही वर्ण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपापल्या आश्रम धर्माचं पालन करतायत, कुठे चोरी नाही, हत्या नाही, हिंसा नाही, दरोडा नाही, काहीच नाही, कोणतीही तक्रार नाही, सामान्यातील सामान्य जीवापासून ते मोठ्यातील मोठ्या जीवापर्यंत प्रत्येक जण जर आनंदामध्ये दिसला तर समजून चलायचं पांडव त्या देशात राहत आहेत. पांडवांच्या संकीर्तनाचा त्या देशावरती हा होणारा परिणाम आहे. वृष्टी केली जळे आनंदाचा वर्षाव होतो. ज्ञानोबरांनी सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः या श्लोकावरती केलेलं भाष्य आपण पहा. ज्ञानोबराय बोलतात, ऐसे माझे नाम घोषे नाहीची करते विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमित भरिले. सगळं जग भगवंताच्या संकीर्तनाने आनंदाने दुमदुमून भरलं जातं, कोंदून भरलं जातं. हा भगवंताच्या संकीर्तनाचा जगावरती होणारा परिणाम आहे. आज सुद्धा आपल्याला विश्वामध्ये जो आनंद पाहायला मिळतोय तो भगवंताच्या संकीर्तनाने प्राप्त होणारा आनंद आहे. म्हणजे जगामध्ये आनंद वाढतोय. तिसरा परिणाम, साधू संतांना आनंद होतोय, भगवंताला आनंद होतोय. संतांना किती आनंद आहे, भगवंताला किती आनंद आहे याचा मोठा विस्तार आहे, करण्याचं आपल्याला कारण नाही. भगवंताच्या संकीर्तनाने आपला उद्धार, जगाचा उद्धार होणार आहे, असं हे सर्वात श्रेष्ठ शुभ असलेला हा संकल्प आहे. लोक म्हणू लागले, महाराज ठीक आहे,
संकीर्तन करणं हा जर शुभ संकल्प आहे, तर भगवंताचं संकीर्तन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, भगवंताचं कीर्तन करायचं म्हणजे काय करायचं. भक्तिशास्त्राने आणि संतांनी आपल्याला भगवंताला आवडणाऱ्या संकीर्तनाचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. भगवंताला संकीर्तन आवडावं, ज्याला संकीर्तन म्हटलं जातं त्याचं लक्षण सांगताना भक्तिशास्त्र असं सांगतं की ज्याच्यामध्ये भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या गुणांचा, भगवंताच्या लीलेचा उच्च भाषेमध्ये उच्चार केला जातो त्याला संकीर्तन असं म्हटलं जातं. नाम गुण लीलादीनाम उच्चैहि भाषा तु कीर्तनम. भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या लीलांचं, भगवंताच्या गुणाचं उच्च भाषेमध्ये, इथे उच्च शब्दाचा अर्थ उंच स्वरामध्ये असा नाही, उच्च भाषेचा अर्थ आहे निर्विकार भाषेमध्ये. वक्ता बोलत असताना त्याच्या हातामध्ये 2 तास श्रोत्यांची अंतःकरणं आहेत. जसं कुंभाराच्या हातामध्ये माती आहे, तो जसा आकार देईल तसा मातीला आकार प्राप्त होतो, तसं वक्ता बोलू लागला म्हणजे त्याच्या हातामध्ये श्रोत्यांची अंतःकरणं आहे. तो जर सविकारी संसाराचं बोलू लागला तर श्रोत्याची अंतःकरणं विकाराला प्राप्त होतात, आणि तो जर निर्विकारी भगवंताचं वर्णन करू लागला तर श्रोत्यांचे अंतःकरण निर्विकार भावाला प्राप्त होतात. म्हणजे अंतःकरण भगवंताच्या आकाराची होण्यासाठी आपल्याला निर्विकार भाषा वापरली पाहिजे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. भगवंताचं सगुण चरित्र अत्यंत आदराने आपण गायलं पाहिजे, जेणे करुणी मूर्ती ठसावे अंतरे श्री हरीची. ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भगवंताची भक्ती, भगवंताचं ज्ञान, संसाराविषयीचा विराग यांना सोडून बाकीचं काही बोलण्यासाठी आपल्याला हे संकीर्तन साधन दिलेलं नाही. असं भगवंताचं संकीर्तन आपण केलं पाहिजे. लोक म्हणू लागले, महाराज आता हे नाम संकीर्तन करायचं, गुणसंकीर्तन करायचं, लीला संकीर्तन करायचं, ही तिन्ही वेगळी वेगळी आहेत का? तर ही तिन्ही संकीर्तन वेगळी वेगळी नाहीत. एका नाम संकीर्तनाचा विस्तार म्हणजे गुणसंकीर्तन आहे, आणि गुणसंकीर्तनाचा अजून मोठा विस्तार म्हणजे लीला संकीर्तन आहे. उदाहरणाने चिंतन करा. भगवंताचं नाम आपण जर घेऊ लागलो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं आपण म्हणतोय, हे भगवंताचं नाम संकीर्तन झालं. पण भगवंताला ही नाम प्राप्त होण्याच्या पाठीमागे कोणते गुण आहेत, त्या गुणांचा आपण विचार करू लागलो तर त्याला गुणसंकीर्तन असं म्हटलं जातं. म्हणजे नामाचा अर्थ पाहण्यासाठी गुणसंकीर्तन करावं लागेल, आणि हे गुणसंकीर्तन भगवंताने आपल्या चरित्रातून कसं प्रगट केलं यासाठी भगवंताचं चरित्र पाहू लागलो तर त्याला लीला संकीर्तन असं म्हणावं लागेल. उदाहरणाने चिंतन करा. दामोदर हे भगवंताचं नाम आहे. दामोदर 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 असं जर आपण म्हणू लागलो तर ते नाम संकीर्तन झालं. पण मग आता भगवंताला दामोदर हे नाव कोणत्या गुणामुळे मिळालं, हे त्याच्या पाठीमागच्या अर्थाचं चिंतन आपण करायला गेलो तर त्याला गुणसंकीर्तन असं म्हटलं जातं. दाम शब्दाचा अर्थ आहे दोरी, आणि उदर शब्दाचा अर्थ आहे पोट. ज्याचं पोट दाम म्हणजे दोरीने बांधलं जाऊ शकत नाही त्याला दामोदर असं म्हटलं जातं. दोरी शब्दाचा अर्थ केला जातो गुण. आपण सगळे आत्ता दोरीने बांधलेलो आहोत. तुम्ही म्हणाल, महाराज कोणतीही दोरी नाही, तुम्ही सांगत आहात आम्ही बांधलेलो आहोत. आपण सगळे बांधलेलो आहोत, प्रकृतीच्या दोरीने बांधलेलो आहोत. गुडघे आपल्याला शांत बसू देत नाहीत, कंबर आपल्याला बसू देत नाही, झोप आपल्याला शांत ऐकू देत नाही. म्हणजे कोणत्या ना कोणत्या शरीराच्या व्याधीने, प्रकृतीच्या गुणांनी आपण बांधलेलो आहोत. प्रकृतीने आपल्याला बांधून ठेवलेला आहे, आपण प्रकृतीच्या अधीन आहोत. पण भगवान परमात्म्याला प्रकृतीची दोरी बांधू शकत नाही. भगवान प्रकृतीने बांधले जात नाहीत. भगवान स्वतः बोलतायत, अजोपि सन्नव्ये आत्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवामी आत्ममायया. भगवान प्रकृतीला ताब्यामध्ये ठेवून अवताराला येतात. आपलं तसं नाही, आपण प्रकृतीने बांधलेलो आहोत. भगवान बोलतात, सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः
निबध्नन्ति महाबाहू देही देही नमव्ययम. या देहामध्ये असलेल्या अव्यय देहीला सत्व रज आणि तम या 3 प्रकृतीच्या गुणांनी बांधलेला आहे. म्हणजे आपण बांधलेलो आहोत आणि तो बांधलेला नाही म्हणजे तो गुणातीत आहे. हे भगवंताच्या दामोदर नावाचा अर्थ पाहताना आपल्याला गुणसंकीर्तन करावं लागलं. भगवंताला दामोदर म्हणायचं कारण प्रकृतीची दोरी त्याला बांधू शकत नाही, तो 3 गुणांच्या पलीकडे आहे. मग हे गुणसंकीर्तन झालं. मग आता भगवंताने आपली ही सगळी अवस्था कशी प्रगट केली याच्यासाठी भगवंताचं चरित्र पाहणं त्याला लीला संकीर्तन असं म्हटलं जातं. भगवान यशोदा मातेच्या मांडीवरती दूध पितायत. यशोदा माता भगवंताला दूध पाजतीये. आतमध्ये चुलीवरती ठेवलेलं दूध उतू जाते असा आवाज यशोदा मातेला आला. यशोदा मातेने मांडीवरून भगवंताला खाली ठेवला आणि आतमधलं दूध काढण्यासाठी गेली. भगवंताला राग आला. माझ्यापेक्षा हिचं प्रेम दुधावरती जास्त आहे, मला पाजायचं सोडून आतलं दूध उतरवण्यासाठी गेली. भगवंताने हातामध्ये काठी घेतली. तिथं असलेले सगळे दह्या दुधाचे रांजण फोडायला सुरुवात केली. सगळी मडकी फोडली जात आहेत. वरती टांगलेली लोण्याची मडकी भगवंताने उखळ ओढलं, त्याच्यावरती भगवान चढले आणि वरती टांगलेली मडकी सुद्धा फोडायला सुरुवात केली. यशोदा माता घरातून बाहेर आल्या. बाहेर येऊन पाहतायत तर याने जिकडे तिकडे दह्या दुधाची नासाडी केलेली आहे. यशोदा मातेला राग आला. जास्त मोकळा सोडल्यामुळे हा फार नुकसानी करतो, याला आता बांधून ठेवलं पाहिजे. म्हणून यशोदा मातेने भगवंताला उखळाच्या जवळ उभं केलं आणि भगवंताला बांधण्यासाठी एक हातभर दावं घेतलं. वेढा उखळाला मारला. दोरीची 2 टोकं भगवंताच्या उदरावरती आली, पण गाठ बसेना. 2 बोटं दोरी कमी भरली. घरामध्ये दाव्यांना कमतरता नव्हती. दुसरं दावं आणलं, त्याची गाठ पहिल्या दाव्याला मारली. पुन्हा वेढा घेतला, तरी सुद्धा 2 बोटं कमी भरतंय. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दाव्याला दावं लावणं चालू आहे, पण हा मात्र बांधला जात नाही. दामोदर, त्याचं उदर दामामध्ये दोरीमध्ये मावत नाही, बसलं जात नाही, पकडलं जात नाही. मग भगवान बांधलेच गेले नाहीत का? भगवान बांधले गेले पण प्रकृतीच्या दोरीने नाहीत. यशोदा माता अगदी घामाघूम झाली, कासावीस झाली. भगवान बांधले जात नाहीत, मी याला बांधील असा जो यशोदा मातेचा अभिमान आहे, ही अहंता आणि ममता गळून पडली. 2 दोष गेले. भगवंताची कृपाशक्ती जागी झाली आणि भगवंताने यशोदा मातेच्या प्रेमसूत्राने स्वतःला बांधून घेतलं. म्हणजे भगवान बांधले जातात पण भक्तांच्या प्रेमसूत्राने. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. भगवान बांधले जातात पण प्रेमसूत्राने, प्रकृतीच्या दोरीने बांधले जात नाहीत. हे पाहण्यासाठी आपल्याला भगवंताचं लीला संकीर्तन करावं लागलं. दामोदर या एका नामाचा विस्ताराने विचार करताना गुणसंकीर्तन करावं लागलं. त्या गुणाचा अजून विस्तार करण्यासाठी लीला संकीर्तन करावं लागलं. असं भगवंताचं एक एक नाव आपण डोळ्यासमोर घ्यावं, त्याच्या पाठीमागे असलेल्या गुणांचं चिंतन करावं, लीलेचं चिंतन करावं. याला संकीर्तन असं म्हटलं जातं. निळोबराय सांगतायत आपले गुण आणि भगवंताचे गुण याची थोडीशी तुलना करा. गुण कशाला म्हटलं जातं? तुकोबरांनी फार सुंदर लक्षण करून दिलं. एखादा व्यक्ती आपल्याला हवासा वाटतो, त्याचं कारण त्याच्या ठिकाणी असलेला आपल्या आवडीचा एखादा गुण आहे. व्हावा वाटे जना तुका म्हणेसाठी गुणा. एखाद्या गुणामुळे तो आपल्याला हवासा वाटतो. हा सगळा संसार आपण धरला आहे, त्याचं कारण संसारातले कोणते तरी गुण आपल्याला हवेसे वाटतात. निळोबराय सांगतात संसारातले गुण आणि भगवंताचे गुण याची थोडीशी तुलना करा. संसाराचे गुण अनित्य आहेत आणि भगवंताचे गुण नित्य आहेत. नित्य नूतन गाऊ गुण. संसारातले गुण अनित्य कसे आहेत? आपल्याच गुणांचा विचार करा. गाणाऱ्यांच्या जवळ गाण्याचा गुण आहे, वाजवणाऱ्यांच्या जवळ वाजवण्याचा गुण आहे, बोलणाऱ्याच्या जवळ बोलण्याचा गुण आहे. पण हे सगळे गुण आपल्या ठिकाणी 24 तास राहतात का? पहाटे सकाळी उठल्याबरोबर आत्ता जसा आवाज चालतोय तसा सकाळी चालेल का? चालणार नाही. आत्ता जशी बोटं पळतायत तशी पहाटे थंडीमध्ये पळतील का? पळणार नाही. झोपेतून उठल्याबरोबर आत्ता जसं बोलता येतंय तसं झोपेतून उठल्याबरोबर बोलता येईल का? येणार नाही. माऊलींच्या प्रस्थानला आळंदीमध्ये जसा आवाज चालतो तसा सोहळा वाखरीमध्ये पोहोचल्यानंतर चालतो का? चालत नाही.
आपले गुण आगमापायी आहेत, येणारे जाणारे आहेत. पण भगवंताचे गुण आगमापायी नाही, नित्य आहेत. आणि भगवंताचे गुण नूतन आहेत. आपण कितीही गुण मिळवले तरी आपले गुण शिळे होतात, पण भगवंताचे गुण शिळे होत नाहीत, ते नूतन आहेत. निळोबराय सांगतात भगवंताचे गुण आपण धरले पाहिजेत आणि संसाराचे गुण आपण सोडले पाहिजेत. भगवंताचे 6 प्रधान गुण आहेत. ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जीथ. श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या 49 गुणांचा विचार आला. भक्ती रसामृत सिंधुकारांनी भगवंताच्या 64 गुणांचा विचार सांगितला. तुकोबरांना विचारा, तुकोबरा बोलतात, तुझ्या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा. भगवंताचे अनंत गुण आहेत. त्या अनंत गुणांना गायचं, पण गात असताना एक सावधानता आपण बाळगायची. करू जागरण कीर्तनी, जागरण करत आपण भगवंताचे गुण गायले पाहिजेत. जागरण करत गायचे. जागर राहायचं म्हणजे चहा पीत पीत पहाटे काकड्यापर्यंत जागर राहायचं असा त्याचा अर्थ नाही. जागरण आपण करतो, पण जागरण शब्दाचा अर्थ आहे जागृती. भगवंताचं संकीर्तन करताना जागृती असली पाहिजे. ही जागृती 3 प्रकारची आहे. तुकोबरांनी नाटाच्या अर्ध्या चरणामध्ये 3 प्रकारची जागृती मागितली. मज भाव प्रेम देई प्रीती गुणनाम वर्णावया स्तुती. देवा, तुझ्या गुणांचं, तुझ्या नामाचं, तुझी स्तुती मला गायची आहे. त्याच्यासाठी भाव जागृती पाहिजे, त्याच्यासाठी प्रीतीची जागृती पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रेम जागृती पाहिजे. प्रीती आणि प्रेम शब्दामध्ये अंतर आहे. प्रीती शब्दाचा अर्थ आहे आवड. भगवंताचे गुण गाताना आवड असली पाहिजे. आवड आणि गरज याच्यामध्ये अंतर आहे. भगवंताचे गुण अनेक गातात, पण आवड म्हणून गाणारे कमी आणि गरज म्हणून गाणारे जास्त आहेत. भगवंताचे गुण गाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हेही गुण गाणारे भक्तच आहेत, पण आवड म्हणून न गाता गरज म्हणून गातात. भगवंताला असे गुण गायलेले आवडत नाही. गुण गायीन आवडी, आवडीने गायले पाहिजेत. भगवंताच्या संकीर्तनाविषयीची आवड उत्पन्न व्हावी की ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची कामना नाही. दुसरी जागृती आहे प्रेम जागृती. भगवंताला सोडून दुसरं काहीच आवडू नये. आणि तिसरी जागृती आहे भाव जागृती. गात 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 आपण त्या भावामध्ये प्रविष्ट व्हावं. तुका प्रेमे नाचे गाई गाणियात विरोणी जाई. 3ही पद्धतीची जागृती आपण साधून मग भगवंताचं संकीर्तन करावं. लोक म्हणू लागली, महाराज त्याने काय होईल? निळोबराय सांगतायत त्याने काय होईल? त्याने भगवंताची आपल्यावरती कृपा होईल. अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांग, तुमची होईल कृपा, तुमची होईल कृपा, तेने होईल तुमची कृपा, तेने होईल तुमची कृपा, तेने होईल तुमची कृपा, तुमची होईल कृपा.
तुमची होईल कृपा निरसन तापा भवरोगा. निळोबराय सांगतात असं संकीर्तन आपण जर केलं तर त्याने भगवंताची कृपा होईल. भगवंताची कृपा किती आवश्यक आहे. भगवंताच्या कृपेने नेमके काय परिणाम होतात त्यातल्या प्रधान परिणामांचा विचार निळोबरायांनी केलेला आहे. तो पाहून पुढचं चरण पाहून आपल्याला वेळेत थांबायचं आहे. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबार कोमाये विठोबार कुमारी विठोबार घुमाये विठोबार कुमारी विठोबार घुमाये हरे विठोबार घुमाये विठोबार घुमाये विठोबार घुमाये तुमची होईल कृपा. भगवंताच्या संकीर्तनाने भगवंताची कृपा आपल्यावरती होईल. बाकी कोणाची कृपा झाली नाही तरी चालेल, पण भगवंताची कृपा व्हायला पाहिजे. भगवंताची कृपा एकदा झाली की मग अन्य कोणाच्या कृपेची आवश्यकता शिल्लक राहत नाही. तुकोबरा बोलतात, देव सखा जरी जगाव घे कृपा करी. भगवान एकदा का कृपा करू लागले की अन्य कोणाच्याही कृपेची आवश्यकता राहत नाही. माणसं सामान्य लोकांच्या इतरांची कृपा संपादित करण्यासाठी प्रयत्न करतात. भगवंताची कृपा आपल्यावरती व्हायला पाहिजे. भगवंताची कृपा होण्यासाठी काय करावं लागेल? भगवंताने आपल्याकडे लक्ष द्यावं आणि आपली दखल घेऊन आपल्याविषयी त्याला काहीतरी वाटावं. यासाठी आपण भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. ज्ञानोबरांनी आपल्याला फार सोप्या पद्धतीने समजून दिलं. ज्ञानोबरा बोलतात, भगवंताला आपल्याविषयी करुणा उत्पन्न व्हावी असं जर वाटत असेल तर एक गोष्ट आपण केली पाहिजे. एकतत्वनाम दृढधरी म्हणा, हरिसे करुणा येईल तुझी. भगवंताला तेव्हाच तुझी करुणा येईल जेव्हा एक नाम तत्व तू दृढ धरशील तेव्हा. म्हणजे भगवंताचं नामतत्व आपण जर दृढ धरलं, संकीर्तन केलं, तर भगवंताची कृपा आपल्यावरती होईल. भगवंताची कृपा झाल्यानंतर कोणतीही गोष्ट करण्यासारखी शिल्लक राहणार नाही. कृतकृत्यता प्राप्त होईल. तुकोबरा बोलतात, भगवान ज्याच्यावरती सर्वांगाने कृपा करतात त्याच्यावरती काय परिणाम होतात? सर्व पक्षी हरी साह्य सखा ज्याला, ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला. तो सहज अंगणामध्ये उतरला आणि त्याने एखाद्या वेलीला स्पर्श केला तर ती वेली न राहता तिचं कल्पतरूमध्ये रूपांतरण होतं. भगवंताच्या कृपेचा परिणाम आहे. सहजची चाली चालता पाय वाटे, चिंतामणी समान होती गोटी. ज्याच्यावरती पूर्ण भगवत कृपा आहे असा महात्मा रस्त्याने जर चालू लागला आणि त्याला पायाला जर खडे टोचले, गोटे लागले, तर ते खडे ते दगड तसे राहत नाही. चिंतामणी समान होती गोटी. त्यांचं रूपांतरण चिंतामणीमध्ये होऊन जातं. भगवंताची कृपा झाली की त्याच्या जीवनामध्ये अपूर्णता राहत नाही. निळोबराय सांगतात, भगवंताची कृपा झाल्यानंतर काय होईल? निरसेन तापा भवरोगा. जो भवरोग आपल्याला जडलेला आहे तो भवरोग आपला निवृत्त होईल, त्याचं निरसन होईल.
भवरोग आपल्याला जडलेला आहे. आपण सगळे एका रोगाचे रोगी आहोत आणि या भवरोगाचं लक्षण आहे ताप. म्हणजे आपल्याला जर ताप होत असेल तर आपण भवरोगाने ग्रस्त आहोत. आपल्याला कोणताही ताप येऊ द्या, शरीराला येणारा ताप असू द्या किंवा मनाला होणारा मनस्ताप असू द्या किंवा लाईट गेल्यामुळे येणारा घाम त्याने होणारा ताप असू द्या, कोणताही ताप घ्या, सगळ्या तापाचं मूळ आहे पाप. जितकं पाप आपलं अधिक असेल तेवढा ताप आपल्याला जास्त होत राहतो आणि जेवढं पाप कमी असेल तेवढा ताप कमी होतो. मग सगळाच ताप जावा त्याच्यासाठी सगळंच पाप जावं लागेल आणि सगळंच पाप घालवण्याचं साधन भगवंताचं संकीर्तन आहे. भगवंताचं संकीर्तन केलं सगळी पातकं जातील, कोणताही ताप आपल्याला राहणार नाही. माणसं शरीरामधल्या रोगाला दूर करण्याचा प्रयत्न करतात, शरीरामध्ये रोग येऊ नये म्हणून प्रयत्न करतात. शास्त्राने शरीरामधल्या रोगांचा विचार सांगितला नाही, शरीरालाच रोग म्हटलेला आहे. म्हणजे जरी आपण स्वस्थ असलो तरी आपल्याला देह प्राप्त झाला हाच सगळ्यात मोठा रोग आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म मूर्खणे वर्म संत चरण. सच्चिदानंद स्वरूप आपण असताना या देहाच्या पिंजऱ्यामध्ये आपल्याला अडकावं लागलं. हा देह सगळ्यात मोठा ताप आहे. याला निवृत्त करण्याचा मार्ग भगवंताची कृपा आहे. भगवंताची कृपा जर झाली तर हा शरीराचा शरीर रूपी ताप राहत नाही, निरसन होऊन जातं. लोक म्हणू लागले महाराज आत्ता ताप जाईल, पण आम्ही अनंत जन्मापासून अनेक प्रयत्न केलेत, आमची वेगळी वेगळी कर्म आहेत, आम्हाला पुढे जन्म घ्यावे लागतील. निळोबराय सांगतात नाही जाते खंडोनी जन्मांतरी पुढेही फेरे खावे ते. पुढे आपल्याला घ्यावे लागणारे सगळे फेरे भगवंताच्या कृपेने नष्ट होऊन जातात. आत्ता सुद्धा आपण फेरेच खात आहोत. आपलं फेरं खाणं बंद झालेलं नाही. कधी बंद होईल? जेव्हा भगवंताची पूर्ण कृपा होईल तेव्हा. पूर्ण शब्द याच्यासाठी वापरला जातोय कारण आत्ताही भगवंताची कृपा आपल्यावरती आहे म्हणूनच आपण जिवंत आहोत, पण त्याची पूर्ण कृपा नाही. पूर्ण कृपा झाली तर या भवसागर आपल्याला पीडा देणार नाही, सगळे फेरे नष्ट होतील. फेरे खाणं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आईच्या उदरामध्ये पुन्हा झोपणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, हे फेरं खाणं चाललंय. किती फेरे आपण खात आलेलो आहोत? 84 लक्ष योन्यांचे फेरे आपण खाल्लेत, खातोय. 20 लक्ष योनी आपण जी झाडं झुडपं आहेत, वृक्ष आहेत, त्यांच्या योन्यांमधून फिरत राहिलो. कोणती झाडं झालो, कोणती झुडपं झालं, कोणी तोडलं, कोणी मारलं, कोणी जाळलं आपल्याला माहीत नाही. त्यानंतर 9 लक्ष योनी पाण्यामध्ये असणारे जे जलचर आहेत त्यांच्या 9 लक्ष योन्यांमधून फेरे आपण खात राहिलो. कोणते जलचर झालो कोणतंही ज्ञान नाही. त्यानंतर छोटे छोटे जे कीटक आहेत त्यांच्या 11 लक्ष योने आपण फेरे खाल्ल्या. 20 आणि 9 29 11 40 लक्ष झाले. 40 लक्ष योन्यांचे फेरे झाले. आकाशामधून उडणारे जे पक्षी आहेत त्यांच्या 10 लक्ष योन्यांमधून आपण फिरत राहिलो. कोणते पक्षी आपल्याला कोणतंही ज्ञान नाही. 50 लक्ष योन्या आपण फिरत आलो. त्यानंतर 30 लक्ष योनी 4 पायाचे जे पशु आहेत अशा पशवादिकांच्या योन्यांमधून 30 लक्ष योन्यांची आपली भटकंती झाली. 50 आणि 30 80 लक्ष. मानवा भितरी 4 लक्ष. पुन्हा मनुष्य देहामध्ये 4 लक्ष योन्यांचं फिरणं. पण मग आता हे 84 लक्ष हे फक्त प्रकार आहेत. याच्यात फिरावं किती वेळेला लागतंय? एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये जर कोट्यावधी वेळेला फिरावं लागत असेल तर 84 लक्ष योन्यांमध्ये एकूण किती वेळेला फिरावं लागत असेल याचं गणित घरी जाऊन करा आणि काय बेरीज येते ती येऊन सांगा. याची काही बेरीज येत नाही. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा, याचं गणितच नाही. मग एवढा अनंत जन्माचा हा फेरा चुकेल कसा? भगवंताच्या कृपेने. जाती खंडोनी जन्मांतरी. जन्मांतर नष्ट होऊन जातील, पुढेही फेरे खावे ते. सगळे फेरे नष्ट होऊन जातील. याच्यासाठी आपल्याला भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे. लोक म्हणू लागले महाराज
भगवंताचं संकीर्तन केलं पाहिजे, ठीक आहे, पण मग आता आम्हाला थोडं जमणार आहे, फेटा बांधा, कंबर बांधा, इथं उभं राहून कीर्तन करा. इथं उभं राहून जे केलं जातं त्यालाच फक्त कीर्तन म्हणतात असं नाही. हा कीर्तन शब्दाचा केलेला संकोचित अर्थ आहे. इथे उभं राहून जे केलं जातं तेही कीर्तन आहे, पण म्हणून कीर्तन एवढ्या पुरतंच असतं असं नाही. इथे उभं राहून जे केलं जातं त्या कीर्तनाला काही मर्यादा आहेत. हे थोडंसं अवघड कीर्तन आहे. कसं अवघड आहे? हे करण्यासाठी आपल्याला संतांनी घालून दिलेल्या काही नियमांचं अनुसरण करावं लागतं. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. हे कीर्तन करण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी गुरूंजवळ जाऊन परंपरेने ग्रंथांचं अध्ययन करावं लागेल. पाहिले पुराणे, दांडोळिले दर्शने, आपल्याला अभ्यास करावा लागेल, ग्रंथांचं अध्ययन करावं लागेल. गुरु परंपरेने अभंगांचे अर्थ समजून घ्यावे लागतील. पुढे गावे त्यांचे धरावे ध्रुवपद. परंपरेने साधना करत जावं लागेल. हे अवघड आहे, पण याच्यापेक्षा बसल्या जाग्यावरती प्रत्येकाला करता येण्याजोगं असलेलं संकीर्तन म्हणजे भगवंताचं नाम संकीर्तन आहे. तुकोबराय बोलतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. प्रत्येक जण तो ब्रह्मचारी असला तरी नामसंकीर्तन करू शकतो, गृहस्थी असला तरी करू शकतो, वानप्रस्थी असला तरी करू शकतो, संन्याशी असला कोणी करू शकतो. सगळ्यांनी भगवंताच्या नामसंकीर्तनाचा सर्वांना अधिकार संतांनी दिला. तो कोणीही भगवंताचं नामसंकीर्तन करू शकेल, म्हणून भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये सर्वांचा अधिकार आहे. सर्वांनी भगवंताचं नामसंकीर्तन केलं पाहिजे. कोणी म्हणेल ते नामसंकीर्तन करणं आणि हे संकीर्तन करणं याच्यात काही अंतर आहे का? अंतर काहीच नाही. याच्याही पेक्षा ते नामसंकीर्तन विशेष प्रभावी आहे. भगवंताचं नामचिंतन आपण जर करू लागलो तर बाकीच्या सगळ्या संकीर्तनाची प्राप्ती आपल्याला अनायासे त्याच्यामध्ये होऊन जाते. म्हणजे एकमात्र नामसंकीर्तनाच्या जोराने सगळ्या गोष्टी साधल्या जातात. भगवंताची कृपा होते, भगवंताच्या परमामृताची प्राप्ती होते. बाकीची सगळी संकीर्तनं भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये अंतर्भूत होतात. म्हणून सर्वात प्रधान आणि प्रभावी भगवंताचं नामसंकीर्तन. हे नामसंकीर्तन करण्याचा आपण संकल्प स्वीकारला पाहिजे. आपल्या मनामध्ये जर भगवंताचं नामस्मरण करण्याचा विचार आला तर समजून चालायचं आपलं भाग्य उदयाला आलंय. विश्वामधला सर्वात श्रेष्ठ शुभ संकल्प आपल्या मनामध्ये निर्माण झाला आहे. पण हा संकल्प टिकण्यासाठी आपल्याला तो संकल्प भगवंतासमोर प्रगट केला पाहिजे आणि प्रयत्नपूर्वक रामकृष्ण हरी म्हणत राहिलं पाहिजे. आणि म्हणत असताना 4 प्रकारचा आचार आपण सोडून दिला पाहिजे. भगवंताच्या नाम संकीर्तनावरती इतका दृढ विश्वास आपण धारण करावा. किती दृढ विश्वास असावा की श्वास बंद पडले तरी भगवंताचं नामसंकीर्तन बंद पडू नये. आपल्याला दिलेले भगवंताने श्वासोच्छ्वास व्यर्थ जाऊ नयेत. भगवंताने दिलेले श्वासोच्छ्वास त्याच्या नामचिंतनासाठी आहेत. बकदालभ्य ऋषींच्या चरित्रातली कथा सांगितली जाते. बकदालभ्य ऋषी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तलावाच्या काठावरती भगवंताचं राम 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 नामचिंतन करतायत. आणि हे नामचिंतन करत असताना सूर्य माथ्यावरती आला, अंगामधून घामाच्या धारा वाहू लागल्या, घसा कोरडा पडला. आणि घसा कोरडा पडला, समोर तलाव आहे, तलावामध्ये जाऊन पाणी प्यावं, पण हे आपलं भजन सोडत नाही, सारखं राम राम म्हणणं चालू आहे. दृढ विश्वास. शेजारून वाटसरू चालला होता. त्याने विचार केला यांना पाणी पिण्याची आठवण करून द्यावी. तो आला आणि म्हणू लागला, महाराज घसा अगदी कोरडा पडलाय, समोर तलाव भरलेला आहे, जा 2 घोट पाणी प्या आणि मग राम राम म्हणा. बकदालभ्य ऋषी पुन्हा सारखा जप करतायत. याने 2-3 वेळेला सांगून पाहिलं, बकदालभ्य ऋषींनी ऐकलं नाही. शेवटी या वाटसरूला राग आला. त्याने जोराने ओरडून ऋषींना सांगितलं, मी मगाच धरून तुम्हाला सांगतोय आणि तुमचं आपलं राम 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 सारखं चाललंय. जेव्हा हा राम 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 असं एक सारखं म्हटला तेवढ्यापुरतं बकदालभ्य ऋषी थांबले. आणि याने बाकीचं बोलायला सुरुवात केल्यानंतर ऋषींनी पुन्हा राम राम म्हणायला सुरुवात केली. 2-3 वेळेला झाल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण जर राम राम म्हणू लागलो तर हे थांबतात. म्हणजे जर यांना पाणी प्यावं असं आपल्याला वाटत असेल
तर यांच्या वाट्याचं भजन आपण मोठ्याने राम राम म्हटलं पाहिजे, म्हणजे यांच्या कानावरती ते शब्द पडतील आणि मग ते ऐकत हे पाणी पितील. त्याने अखंड मोठ्याने राम 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 म्हणायला सुरुवात केली आणि त्याचा ते श्रवण करत 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 ऋषींनी एका क्षणामध्ये जाऊन घोडभर पाणी पिऊन पुन्हा भजनाला सुरुवात केली. याला दृढ भगवंताचं संकीर्तन करणं असं म्हटलं जातं. निळोबराय सांगतायत, आम्ही भगवंताच्या संकीर्तना व्यतिरिक्त अन्य कोणत्याही साधनावरती विश्वास ठेवलेला नाही. आपण सुद्धा भगवंताच्या संकीर्तनावरती विश्वास धारण करून संकल्प धारण करावा. ज्या भगवान महादेवांच्या शिवरात्रीचा उत्सव आपण करतोय ते भगवान महादेव आद्य नामधारक आहेत. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जी वाचा तया मोक्ष. नित्य भगवान महादेव भगवंताचं राम नाम घेत राहतात. म्हणून असा संकल्प दृढ विश्वासपूर्वक आपण जर धारण केला तर भगवंताची कृपा आपल्यावरती निश्चित होईल. म्हणून असा संकल्प धारण करण्याची सद्बुद्धी भगवान महादेवांच्या कृपेने आपल्याला प्राप्त व्हावी, असा दृढ विश्वास आपण धारण करावा. निळोबरा बोलतात, हा विश्वास आम्ही धारण केलेला आहे अभंगाच्या शेवटच्या चरणी. नीळामने विश्वास चेते, नीळामने विश्वास चेते, नीळामने विश्वास चेते, नीळामने विश्वास चेते. विश्वास निळामने विश्वास चेते, निळामने विश्वास चेते, निळामने विश्वास चेते. श्रीपती मानेला हाच श्रीपते मानेला, तेने तुमची होईल कृपा, तेने
चित्ती हाची श्रीपती मानियला भगवंताच्या कृपेने भगवंताच्या संकीर्तन भक्तीचा संकल्प आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा, तो सिद्धीला जावा अशी प्रार्थना भगवान महादेवांच्या चरणी आपण करू. झालेली सगळी सेवा परमात्मा पंढरनाथाच्या चरणी समर्पित करून समस्त ग्रामस्थ मंडळी, धांदरफळ परिसरातील सर्व भाविक भक्त वारकरी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जीवरले पायी कपण ज्ञानेश्वर खाली बसा, खाली बसा. उठू नका कोणी. हरे हरे